नेवासा येथील कापड व्यावसायिकाला अशोक खरातचा गंडा. नाशिकच्या भोंदू अशोक खरात याचे कारनामे अहिल्यानगर जिल्ह्यातूनही उघड होऊ लागलेत. नेवासा येथील राजेंद्र नानासाहेब भागवत या कापड व्यावसायिकानं नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की डिसेंबर 2022 ते 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये खरात यानं भागवत यांची फसवणूक केली. व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी मंत्र्यांनी भारलेले पुष्कराज रत्न आणि हिरा देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी भागवत यांनी स्वतःच्या 2 आणि पत्नीची 1 अशा एकूण 3 सोन्याच्या अंगठ्या वजन 20 ग्रॅम खरातला दिल्या. खडे आणि अंगठ्यांच्या नावाखाली एकूण 2,62,000 रोख रक्कम खरातनं घेतली. त्यानं दिलेल्या अंगठी वापरूनही भागवत यांची अपेक्षित प्रगती झाली नाही. आता खरातला अटक झाल्याचं समजल्यावर भागवतांनी त्यानं दिलेल्या अंगठ्या तपासल्या. त्यावेळी त्या अंगठ्या सोन्याच्या नसून पिवळ्या धातूच्या असल्याचं आढळून आलं. शिवाय त्यातील खडेही खोटे असल्याचं निष्पन्न झालं. अर्थात आता फक्त नेवासा येथील भागवत पुढे आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं फसवणूक झालेल्यांची संख्या ही मोठी असल्याचं सांगण्यात येते. जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक याला बळी पडले असल्याचा संशय आहे. अनेकांनी घरं, कार्यालय इथं पूजाविधी, जादूटोणा केल्याचं बोललं जातं आहे. खरातनं दिलेल्या अंगठ्या घालण्यासोबतच घर आणि कार्यालयामध्ये पूजा करून मंतरलेले दगडगोटे अनेकांनी पुरल्याचं सांगण्यात येतं. मात्र बदनामीच्या भीतीनं आता ही मंडळी गप्प असल्याचं बोललं जात आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, नेवासा.